आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तुला दुसऱ्या शाळेत टाकायला. मग त्यानं उत्सुकतेने परत विचारलं की आई मला कोणत्या शाळेत टाकणार आता? तर आई म्हणाली नाही बेटा मी तुला आता कोणत्याच शाळेत टाकणार नाही. कारण ते आईला समजून गेलं की दुसऱ्या शाळेत गेल्यानंतरही पुन्हा तेच जर सुरू झालं तर करावं काय आपल्या लेकराला, त्याचं मनोबल खच्चीकरण होऊन जाईल. आणि आई म्हणाली मी तुला घरी शिकवते कारण तू खूप हुशार आहेस, इथं आपल्या या शहरामध्ये तुला शिकवण्यासारखे लायक शिक्षकच नाहीत. आणि त्याच्या आईने त्याला घरी शिकवायला सुरुवात केली. आणि हळूहळू तो मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्या मुलानं तरुण वयात आल्यानंतर घरीच गॅरेजमध्ये बसायचा, दिवसभर बसायचा. सकाळी त्याची आई त्याला शिकवायची, तो पुस्तकं स्वतःच वाचायला सुरुवात करायला लागला. ते नवीन नवीन संशोधनासाठी त्यानं डोकं लावायला सुरुवात केली. गॅरेजमध्ये बसायचा आणि तो आपलंच 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 काही जे प्रयोग असेल ते प्रयोग करायचा. तरुण वयात जवळजवळ 112 स्वतःच्या नावावर सर त्या विद्यार्थ्यानं पेटेंट घेतले. 112 शोध लावले त्या विद्यार्थ्यानं. जो विद्यार्थी कधी शाळेत गेला नाही, चौथी नंतर त्याच्या आईने त्याला स्वतः घरी शिकवलं. त्यानं सगळी पुस्तकं वाचली आणि